संपूर्ण मराठवाड्यात आर्थिक क्षेत्रात ज्यांचा दबदबा आहे आणि व्यवहारात ज्यांच्याकडे पारदर्शकता व प्रामाणिकपणा आहे, अशा आधार मल्टीस्टेटनं सातत्यानं समाजातील वेगवेगळ्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वांना त्यांच्या क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल सन्मानित केलं आहे. खऱ्या अर्थानं समाजाचा चांगुलपणा जपणाऱ्या काही मोजक्याच संस्था आहेत. त्यामध्ये आधार मल्टीस्टेटचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक तथा ज्यांना संगीताची कसलीही परंपरा नाही असे महागायक सुभाष शेफ यांना त्यांच्या 25 वर्षाच्या सांगीतिक सेवेबद्दल व योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार आणि कृतज्ञता सोहळा शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. आधार मल्टीस्टेट ही संस्था मुठभर लोकांना मोठी करणारी नव्हे, तर श्रमजीवी, कष्टकरी, प्रामाणिक आणि ज्यांना दिवसा उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पडतं आणि तो त्यासाठी संघर्ष करतो, अशा गरजू व रस्त्यावर व्यवसाय करून पोट भरणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम करते आहे. आधार मल्टीस्टेट ही केवळ व्यवसाय नाही, तर सामाजिक भान राखून काम करणारी संस्था आहे. दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अर्थ, उद्योग, सहकार, कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात ज्यांचं चांगलं काम आहे अशांचा सन्मान करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करते आहे. असाच अनोखा कार्यक्रम शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी आधार मल्टीस्टेटच्या अजिंठा हॉल या ठिकाणी पार पडला. प्रख्यात व प्रसिद्ध महागायक सुभाष शेफ यांनी सांगीतिक क्षेत्रात 25 वर्ष सातत्यानं अखंडितपणे सेवा देण्याचं काम केलं. त्याबद्दल त्यांना आधार मल्टीस्टेटच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार व कृतज्ञता सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर काका चौसाळकर हे होते. तर कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होते जगविख्यात नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सांज पाखरूचे संपादक अशोक काका गुंजाळ, जगविख्यात पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर यांच्यासह आधार मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा व चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल, संचालक व सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे व सेवानिवृत्त प्राध्यापक दादाराव धाकडे तसंच सुभाष शेफ यांचे वडील ज्योतिराम अण्णा शेफ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व त्यानंतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी करताना संस्थेच्या वार्षिक कार्याचा आढावा घेतला. ही संस्था म्हणजे सामाजिक जाणीवा लक्षात घेऊन काम करणारी संस्था असल्याचं सांगत 100 कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात यश आल्याचं सांगितलं व येणाऱ्या काळात सर्व संचालक व सर्व सभासद ग्राहकांचा विश्वास संपादन करत मोठी भरारी घेणार असल्याचं या ठिकाणी सौंदरमल यांनी सांगितलं. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा आहे. सर, मी सुभाषरावजी शेफ साहेबांच्या एका कार्यक्रमामध्ये गेलो. त्या कार्यक्रमामध्ये माझ्या कानावर त्यांची धुंद पडली. परत दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये गेलो, तिथेही पुन्हा त्यांनी रिपीट केलं. म्हणजे ते त्यांचं गाणं ते रडत होते, त्यांच्या गाण्यामधून ते रडत होते की त्यांचा जो सच्च आहे स्वर विहार, त्याला 25 वर्ष झाले आणि हे माझं रौप्य महोत्सवी वर्ष आहे म्हणून ते बोलून दाखवत होते. आणि ते मला भावलं. मला ते असं वाटलं की ह्यांचे 25 वर्ष झाले तर याचा गौरव झाला पाहिजे, याचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. एवढ्या सुंदर साधनासाठी हा एवढा मोठा प्रपंच या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून मी त्यांना बोलून घेतलं आणि शेफ साहेबांना म्हणलं की साहेब, तुमचा मला सन्मान करायचा आहे, तुम्हाला जीवन गौरव द्यायचा आहे, तुम्ही स्वीकारताल का? आणि त्यांना मी म्हटलं की तुमची इच्छा काय, तुम्हाला असं कोणाच्या हाताने तुमचा सन्मान व्हावा असं वाटतंय? तर त्यांनी साहेब आपलं नाव घेतलं आणि आम्ही मी तुमच्याशी संपर्क साधला, परंतु माझा हात काही तिथपर्यंत पोहोचला नाही. मग माझे मित्र, माझे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल लहाणे सर यांना मी म्हटलं की सर, माझी इच्छा आहे आणि ती इच्छा काय पूर्ण तुमच्याशिवाय होणार नाही, मला साहेबांची तारीख मिळवून द्या. ते म्हणजे तुझी कधी तारीख आहे सांग. मी म्हणलं साहेब जेव्हा देतील तेव्हा, या वर्षी दिली तर या वर्षी, नाही तर पुढच्या वर्षी दिली तर पुढच्या वर्षी, परंतु साहेबाच्याच हाताने हा सन्मान झाला पाहिजे. आणि
म्हणून मग मला साहेबाकडून त्या मार्गे जावं लागलं, लातूर मार्गे, आणि ही तारीख मिळवावी लागली. प्रास्ताविक पर मनोगतानंतर महागायक सुभाष शेप यांना आधार मल्टीस्टेटकडून दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार पद्मश्री व जगविख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं स्वरूप हे सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, बुके आणि सुभाष शेप यांना भर पेहराव, तर त्यांच्या अर्धांगिनी सौ सुनीताताई सुभाष शेप यांना साडी चोळी असं होतं. यावेळी सभागृह पूर्णतः भारावून गेलं, कारण तो सन्मान प्रत्येकाला माझाच सन्मान आहे असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आधार मल्टीस्टेटचा वार्षिक अहवाल सन 2024-25चं प्रकाशन करण्यात आलं. याच कार्यक्रमात ज्यांनी सुभाष शेप यांना संगीताचे धडे दिले असे त्यांचे गुरुवर्य पांडुरंगजी देशपांडे व सौ राणीताई देशपांडे या देशपांडे दाम्पत्याचा सत्कार पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अशोक काका गुंजाळ यांनी सुभाष शेप व त्यांचे वडील ज्योतिराम अण्णा शेप यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. सौंदर्यपाल साहेब असे आहेत की त्यांनी आपल्यातल्या प्रतिभेला, कर्तृत्वाला वाट करून दिली आणि ते स्वतःच्या पायावर इथपर्यंत आलेले. खरंच आज मी कीर्तनाचे की त्यांचं सौंदर्य, याच्यासाठी मी सौंदर्य म्हणतो की आपली टापटीपणा आहे, त्यांचं ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य कुणालाही लाभत नाही. सत्कार होतो आहे. एक पिढी जी माझ्या समोर मोठी झाली, स्वकर्तृत्वावर ज्याला आपलं नाव कमावलं. आता गाणं वगैरे हे मला काही कळत नाही, मी त्याच्यातला तज्ञ नाही. तर आमचे गुरु भगवानराव लोणके यांनी एकच गोष्ट सांगितली की मी आजही मला ती पटते. त्याने सांगितलं होतं की ज्याच्या गायनामुळे आपल्याला मांडीवर थाप टाकायला वाटते तो खरा काय. आणि सुभाष, मी त्यासाठी तुला थाप देतो की मी तुझ्या गाण्यात ऐकलेला आहे, तुझ्या गाण्याला मांडीवर थाप घ्यायला वाटते, एवढंच तुझ्यासाठी बोलतो. प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे यांनीही मुक्तपणाने सुभाष शेप यांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सुभाषजी शेप खरं म्हणजे मानपत्रामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यापेक्षा वेगळं काही सांगण्यात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखावाज वादक उद्धव बापू आपेगावकर यांनी ज्येष्ठ कलावंत म्हणून काही सूचना दिल्या आणि वेळ मिळेल तेव्हा रियाज करावा व पुढे जावं, याच ठिकाणी थांबू नये असा संदेश दिला. सुभाषराव, तुम्हाला एक 10 ते 15 रागाच्या पुढे तुम्हाला काही राग माहित नसतील मला वाटते, पण बघा तर ते गाता किमान 1-2 तासात म्हटलं तरी किमान तुम्ही 20-25 गाणी तरी 30 गाणी म्हणत असतात. आणि त्या कारण भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये लोकसंगीत असेल, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील रागाशिवाय आणि तालाशिवाय संगीत नाही. मग हा ग्रस्त त्या 25 अभंगामध्ये, 25 गीतामध्ये. सत्काराला उत्तर देताना महागायक सुभाष शेप यांनी अनेक आठवणी ताज्या केल्या. खडतर परिस्थितीचं चित्र उपस्थितांसमोर व्यक्त केलं. त्यामुळं खरंच माझ्या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या आशीर्वादाच्या बलावरती मी इथपर्यंत प्रवास करू शकलो. इथून पुढच्याही काळामध्ये आपला आशीर्वाद, आपल्या अंबेजोगाईचं नाव महाराष्ट्रभर करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तशा दृष्टीनं त्या माध्यमातून आपल्या अंबाजोगाईचं नाव उज्ज्वल होईल याचा नक्की मी प्रयत्न करेन. आज मला या ठिकाणी जीवन गौरवने सन्मानित केलं त्याबद्दल आधार परिवाराला मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि शेवटी जाता जाता एकच म्हणेन, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले बंदा खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है, बोल तेरी रजा क्या है. आणि नक्कीच ईश्वराला मान्य असणारं काम, ईश्वरानं आपल्यावर, ईश्वर म्हणजे
ईश्वर आपल्याकडून परमेश्वर काम करून घेत असतो. ते काम आपण करत असतो. चांगलं काम जे होतं ते ईश्वराकडून आपल्याला दिलं जातं, जे वाईट काम होतं ते आपल्याकडनं होत असतं. म्हणून परमेश्वरानं माझ्याकडनं इथून पुढेही चांगलं काम करून घ्यावं अशी आई योगेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. की कर्तृत्ववान मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली इथं आलेली आहे. आपल्या सर्वांचे मी मनापासनं हृदयापासनं प्रेमपूर्वक हृदयपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. तर अध्यक्ष समारोप करताना कमलाकर चौसाळकर यांनी आधार मल्टीस्टेट आणि सुभाष शेप यांच्या कार्याचं कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असलेले जगविख्यात नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या मनोगतात आधार मल्टीस्टेट व सुभाष शेप यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केलं. सुभाषला गायनाला 25 वर्षे झाले आणि मग त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. कसं असतं की आपण दुसऱ्याचा सत्कार कधी करतो, जेव्हा आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल प्रेम असतं तेव्हा आपण दुसऱ्याचा सत्कार करतो. आणि म्हणून त्याच्या सुनीलच्या मनामधल्या या प्रेमाने की हा 25 वर्षे गातोय तर मग आपण याचा सत्कार करूया. दुसऱ्याला मोठं म्हणायला आपलं मन खूप मोठं लागतं. सध्याच्या काळामध्ये तसं कधी दिसत नाही आहे, कारण आपण दुसऱ्याला मोठं म्हणतच नाही, तर दुसऱ्याला लहानेच म्हणतो आपण. ती सगळी अडचण. सुभाष हा माझा मित्र आहे, नातेवाईक पुन्हा झाला आणि हा खूप चांगला गातो. त्याने आता कसं सांगितलं, तो गातो पण त्याने गाणं देशपांडे साहेबांकडे शिकलं. पण हे रियाज वगैरे सगळ्या गोष्टी असतात जे सुरुवातीपासून आपण करतो त्या काही केल्या नाही. पण काही गोष्टी उपजत येत असतात. त्या गोष्टी ज्या उपजत येत असतात त्याच्यासाठी काही रियाज करावा लागत नाही. आणि जे काही त्याला गायडन्स होतं ते देशपांडे वहिनी आणि सरांनी दिला आहे. पण तो खूप चांगला गातो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आभार मल्टीस्टेटचे वरिष्ठ अधिकारी अशोक डोंगरे यांनी केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी यांचे प्रयत्न महत्त्वाचे राहिले. या कार्यक्रमासाठी ओमकेश मामा दहीफळे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त SB सय्यद सर, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर ज्ञानोबा दराडे, प्राध्यापक पंडित कराड, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर अशोक पत्की, अभिजित जोंधळे, डॉक्टर अभिमन्यू तरकसे, डॉक्टर ऋषिकेश घुले, डॉक्टर बाबूराव फड, नारायण मुंडे, प्राध्यापक शंकर वाघमारे, नगरसेवक व भाजपाचे अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय भैया गंभीरे, ॲडव्होकेट अनिल लोमटे, जनाबाई राख, शेख रफिक, मयुरी मजगे, शेप यांचे जावई, दंतरोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश घुले यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन आधार मल्टीस्टेटच्या वतीनं करण्यात आलं, ज्याचं उपस्थितांनी कौतुक केलं. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं महागायक सुभाष शेप यांचे वडील ज्योतिरामजी शेप यांचं स्वागत या ठिकाणी मल्टीस्टेटच्या वतीनं करण्यात आलं. तसंच या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी आणि या ठिकाणी मनोरंजनासाठी अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक आसाराम जोशी यांनी देशभक्तीपर लोकगीतं सादर केली. तसंच या ठिकाणी महाराष्ट्राचं जे गौरवगीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, हे गौरवगीत या ठिकाणी आसाराम जोशी यांनी सादर केलं. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, रेवावरता कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या